नमस्कार. माझं नाव प्रथमेश. आपण आजपासून दररोज एक यूट्यूबला सिरीज चालू करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण दररोजचे मार्केटचे अपडेट्स, काही न्यूज असतील आणि ट्रेड कसा घेतला असता. खूप जण यूट्यूबला देखील सांगतात की डाऊन साईड आहे, अपसाईड आहे किंवा मूवमेंट कशी झाली. पण आपण ट्रेड काय काय चेंजेस करून आपण ते घेऊ शकलो असतो, किंवा कधी पुट साईड, कधी कॉल साईड, कधी न्यूट्रल व्ह्यू असला पाहिजे होता, कधी स्प्रेड्स केले पाहिजे होते, कधी स्ट्रॅडल्स केले पाहिजे होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत आणि मी माझा व्ह्यू पॉईंट सांगणार आहे. जर तुमचे काही सजेशन्स असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये खाली पिन करा किंवा पर्सनली मेसेज केला तरी चालेल, खाली नंबर दिलेला आहे. ओके. आज एक इम्पॉर्टंट दिवस होता बँक निफ्टीच्या दृष्टिकोनातून. आपण जनरली निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडायसेसबद्दलच बोलणार आहोत, कारण या दोन सगळ्यात जास्त ट्रेड होणारे इंडायसेस आहेत. या कारणामुळं तर मी जनरली जास्त ट्रेड करतो ते बँक निफ्टीमध्ये. बहुतांश लोक पण बँक निफ्टी आणि निफ्टी हेच दोन ॲसेट्स प्रेफर करतात. तर आपण आजचे जे ट्रेड आहे तर तो मी मागचे 2-3 दिवसाचे जरा रिपीट करून दाखवतो. ट्रेड्स आपण कसे घेतलेले आणि काय लॉजिक होते त्याच्याबद्दल. ओके. तर हा आहे 6 तारखेचा ट्रेड. ओके. 6 तारखेला आपण एक ट्रायंग्युलर फॉर्मेशन होताना बघितलं, आणि पण जी अप्पर साईड होती ती इथं कुठंतरी ब्रेक झालेली आहे. मी हा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओके, अप्पर साईड ब्रेक झालेली, फेक ब्रेकआउट आपण लॉंग साईड म्हणून घेतला असता इथं, पण तो झाला फेक ब्रेकआउट. ओके, आणि आपला स्टॉप लॉस इमिडिएटली लागला. ओके, इमिडिएटली स्टॉप लॉस लागला. त्याच्यानंतर दिवसभर आपल्याला ट्रेड मिळालेला नाही आहे, बट इव्हिनिंगला म्हणजे साधारणतः 2:15च्या आसपास ब्रेक झालं. इथं आपण ओव्हरनाईट पोझिशन कॅरी केली होती कॉल साईडची, आणि एक स्प्रेड मी कॅरी केला होता. ॲक्च्युली स्प्रेड का, तर ही ओव्हरनाईट रिस्क आहे. ओके, स्प्रेड म्हणजे काय, तर एक कॉल बाय करायचा ॲट द मनी किंवा थोडा इन द मनीचा, आणि आउट ऑफ द मनी कॉल सेल करायचा, जेणेकरून एक हेज पोझिशन असते. जर मार्केट रिव्हर्स झालं, म्हणजे मार्केट जर अपोजिट साईडला डाऊन साईडला आपल्याला रिस्क आहे ओपन होण्याची, तर ती आपण कमी करण्यासाठी आपण एक हेज्ड पोझिशन लॉंग साईडची बनवली होती. बट ती आपण स्प्रेड घेतल्यामुळं आपल्याला नेकेड पोझिशनची रिस्क ओव्हरनाईट आपण कॅरी केलेली नाही. तर तो स्प्रेडमुळे आपल्याला फायदा झाला गॅपअपचा, आणि इमिडिएटली आपण व्यवस्थित तुम्ही बघू शकता की 46,000ला एक्झिट झालेलो आहे आपण. स्प्रेड असल्या कारणाने प्रॉफिट खूप नाही, पण तो कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन आपण प्रॉफिट केला. जर नेकेड पोझिशन असली असती तर 1:5. इथं तुम्ही बघू शकता 1:5 हे आपलं रिस्क टू रिवॉर्ड रेशो होतं. ओके. तर त्याचप्रमाणे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, काल आपली बँक निफ्टीची एक्सपायरी होती बुधवारची. ओके. काल परत एक सेलिंग प्रेशर जाणवत होतं सकाळपासूनच, त्याच्यामुळं आपण हा ट्रेड लवकर एक्झिट केला. आणि एक मला वाटत होतं की एक डाऊन साईड ब्रेकआउट होईल, बट ट्राय करत होतं मार्केट. सकाळी सेल ऑफ आला, परत वर गेलं, सस्टेन राहिलं, स्लो सेल ऑफ आला, परत वर गेलं, सस्टेन राहिलं, परत सेल ऑफ आला. सो ही एक लेवल जी आहे ना, 45,800ची लेवल. सो ही एक इम्पॉर्टंट लेवल मार्केटनी मार्कआउट केली होती. पण तुम्हाला परत म्हणल्यासारखं प्रमाणेच मी कधीही नेकेड पोझिशन्स घेण्यापासून थोडं लांब राहतो. जसं मी इथं पुट स्प्रेड केला, बिअर पुट स्प्रेड. सो बिअर पुट स्प्रेड म्हणजे काय, तर इन द मनी किंवा ॲट द मनीचा पुट ऑप्शन बाय करायचा आणि आउट ऑफ द मनीचा पुट ऑप्शन सेल करायचा, जेणेकरून रिव्हर्सल जरी झाला तरी आपला नेकेड पोझिशनमध्ये जेवढं लॉस होतो त्याच्यापेक्षा कमी लॉस होईल, आणि प्रॉफिट आपला ऑब्व्हियसली थोडा कमी होणारच आहे. बट एक आपल्याला एक गॅरंटी राहते की हां, माझा मॅक्सिमम प्रॉफिट किती आहे, मॅक्सिमम लॉस किती आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती राहतात. बट रिस्क टू रिवॉर्ड रेशोच्या दृष्टिकोनातून बघितलं तर 1:3 प्लस, म्हणजे 3पेक्षा जास्तच आहे. म्हणजे ₹1 तर जर जर तुम्ही लूज करणार असाल या ट्रेडमध्ये, तर ₹3 तुम्हाला फायदा होईल. सो त्याच्या दृष्टिकोनातून जरी आपण ट्रेड घेतला तरी इमिडिएटली हा ट्रेड अचीव झाला होता आपला. ओके. त्याच्यानंतर मी हे दोन ट्रेड काल, कारण परवा दिवशी आपल्याला एकसुद्धा ट्रेड मिळाला नव्हता, जो मिळाला होता तर तो फेक ब्रेकआउटचा SL लागलेला छोटा, त्याच्यामुळं मी तो घेतलाच नाही ट्रेड.
त्याचबरोबर काल 2 ट्रेड झाले की जे सक्सेसफुल झाले आणि त्याच्यानंतर एक रेंज बाउंड टू एक अप्पर वेज फॉर्म करणारं मार्केट झालं होतं. ओके, इथं एक ब्रेकआउट झाल्यासारखं मला वाटलेलं थोड्या वेळासाठी, पण मी पोझिशन करेपर्यंतच इमिडिएटली मार्केट वर गेलं, त्याच्यामुळे मी ती पोझिशन घेतली नाही. पण आपण इथं घेऊ शकलो असतो आणि इमिडिएटली स्टॉप लॉस ह्या दोन्ही लाईन्सच्या सेंटरला लावून सुद्धा आपण वर्क करू शकलो असतो. त्याच्यानंतर एक परवा दिवशीसारखा सिनारिओ क्रिएट झाला होता की शेवटच्या 10 ते 15 मिनिटात मार्केटने एक मूव दिलेला आहे. तसाच एक मूव अप मूव शेवटच्या 10 ते 15 मिनिटात मार्केटने दिला, पण तो काय वर्कआउट झाला असं मला वाटत नाही, कारण हा वेज जो होता, वेज फॉर्मेशन पॅरलल चॅनल जे होते ते अपसाईड होते. जनरली मी पॅरलल चॅनल जर अपसाईड असेल तर मी ट्रेड करत नाही कॉल साईडची किंवा अप मुवमेंटची, ती पुट साईडचीच मी कन्सिडर करतो. आणि त्याच्यासाठी मी काही लेवल्स मार्क ऑन केले होते, तुम्हाला दिसतील. तर हे आपले जुने लेवल्स आहेत, मी तुम्हाला सांगेन ह्या लेवल्स कशा आल्यात ते. आणि ते सकाळी कंटिन्यू होतं, थोडाफार नॉर्मल गॅप अप ओपन झालं होतं आज मार्केट, आणि त्याच्यानंतर थोडा प्रयत्न केला मार्केटनी वर जाण्याचा. 46,200पर्यंत जाऊ शकलं नाही, पण त्यांनी प्रयत्न एक चांगला केला आणि नंतर एकदम जोरदार सेल ऑफ आला. परत सस्टेन करण्याचा प्रयत्न केला, पण ते नाही झालं. बट आपले जे जुने लाईन्स होते जे पॅरलल चॅनलमधले, तर बरोबर त्याच लाईनला तुम्ही बघू शकता की टच झालं दोनदा विक्स येऊन तिथून गेल्यात. आणि रिव्हर्सल मी या वीकला बाय केलं तर परत म्हणजे पुट साईडला मी एंटर झालतो, सेलिंग साईडला होतो मी, तर माझा एस एल लागला या ठिकाणी. ठीक आहे, एस एल छोटा असतो त्याच्यामुळे आपण तो सस्टेन करू शकतो. आपलं कॅल्क्युलेशन जे होतं ते 1:4.8 आहे, म्हणजे ₹1 तुम्ही लॉस करायला रेडी आहात आणि अपोजिटमध्ये तुम्ही प्रॉफिट किती केला तर तो ₹4.8 होईल. हे तुम्हाला वर स्टॉप लॉसची अमाऊंट पण दिसेल, 750च्या आसपास जर लॉस घेत असेल आपण तर 2200 आपला प्रॉफिट होईल. सो या हिशोबाने मी ट्रेड घेतलेला, परत एकदा पुट स्प्रेड घेतलेला, आणि याच्यामध्ये देखील आपल्याला इमिडिएटली 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्याला प्रॉफिट झालेला. तर माझं जे टार्गेट होतं ते साधारणतः 45,500चं होतं, बट हे अचीव इमिडिएटली झालं आणि त्याच्यानंतर पण खाली मार्केट गेलं. 45,200पर्यंत गेलं तर वीक येऊन परत गेलं, आणि त्याच्यानंतर दिवसभर मार्केटनी थोडाफार प्रयत्न केला. पण ही जी लाईन दिसते तुम्हाला ब्ल्यू कलरची, तर या ठिकाणी 1 2 3 4 वेळा 5 वेळा, म्हणजे या जर कॅन्डलस्टिक्स तुम्ही बघितल्या तरी तुम्हाला कळेल की एक बाईंग प्रेशर येत होतं. ह्या पॉईंट नंतर बरोबर बाईंग प्रेशर येत होतं. सो मला तरी एवढं माहिती होतं की मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर आहे, बट ह्या पॉईंटपासनं परत एकदा एक सपोर्ट घेत आहे मार्केट, त्याच्यामुळं मी ह्या पॉईंटलाच टार्गेट केलं. ओके, पण झालं असं की 1 2 3 4 5 वेळा ज्यावेळेस टच झालं किंवा 6 वेळा टच झालं, असं एक विकनेस मार्केटमध्ये आहे हे मी रेकग्नाईज केलं. बट मला एंट्री व्यवस्थित घेता आली नाही, कारण एकदमच सेल ऑफ आला आणि एकदमच ह्या ज्या रिव्हर्सल देखील आला. सो त्याच्यामुळं मी थांबलो. ओपन इंटरेस्टचा देखील विचार केला, आणि ज्यावेळेस हा सेल ऑफ चांगला आला मोठा, त्यावेळेस मी एंट्री घेण्याचा प्रयत्न केला. पण मी एक व्यवस्थित एक लेवल येण्याची वाट बघत होतो, आणि ही जी सकाळची लेवल होती, ओके, सो या थोडा छोटा गॅप आहे, बट राऊंड फिगर आपण धरतो 45,200ची, तर तिथून मी एंट्री घेण्याचा प्रयत्न केला. ओके, 45,170च्या आसपास असेल, बट हे तुम्ही बघू शकता मी त्याच्यामुळंच 1 मिनिटची कॅन्डल वापरतो, जेणेकरून मला ट्रेड्स व्यवस्थितरित्या बघता येतील आणि ॲनलाइज पण करता येईल. मग हे ज्यावेळेस ब्रेकआउट झालं तर यावेळेस क्वांटिटी साईज माझी छोटी होती खूप, आणि नेकेड पोझिशन घेतली मी, का तर माझा स्टॉप लॉस होता तो इथं 1:1 होता. रेशो 1:1 आहे, तुम्ही बघू शकता. जास्त नाही आहे, 1:1.5 आहे, बट जास्त नाही आहे. रिस्की ट्रेड होता हा. मी हा ट्रेड चार्टकडं जास्त बघून घेण्यापेक्षा मी हा जास्त ओपन इंटरेस्ट बघून घेतलेला आहे. ओके, तर ओपन इंटरेस्टचा म्हणजे वापर कसा केला आहे तर तुम्ही बघू शकता की जर आपण आधीचे प्रिव्हियसली 8 तारखेचंच आपण बघितलं, म्हणजे 12:30च्या पुढंच, तर तुम्ही ओपन इंटरेस्टचं मी सकाळपासून लावतो वाटल्यास. 8 तारखेचं 9:30 वाजल्यापासून बघू आपण. दर अर्ध्या अर्ध्या तासाने शिफ्ट होतं. ओपन इंटरेस्ट सकाळी कुठं होतं सगळ्यात जास्त, मार्केट 46,200च्या आसपास पोहोचलेलं त्यावेळेस. 46,000चा कॉल आणि पुट रायटिंग, म्हणजे आपण म्हणू शकतो की ते स्ट्रॅडल्स जास्त फॉर्म झाले ते. बट त्याच्यानंतर तुम्ही बघा
बिहेवियर कसं मार्केटचं चेंज झालं. पुट रायटिंग कमी होत गेली आणि कॉल रायटिंग वाढत गेली. ओके, आणि हे कंटिन्यू राहिलं शेवटच्या अर्धा तासात तर जास्त झालं. आता ॲट द एंड ऑफ द डे करंट सिच्युएशन काय आहे हे आपण बघू शकतो. तर बघू शकतो की इथं नवीन कॉल ओ आय जो आहे तो जास्त वाढलेला आहे. पुट ओ आय खूप कमी झालेला आहे. तर तो त्याचं फॉर्मेशन कुठं आहे तर या पोझिशनला आहे 45,000ला. आता त्याच्यामुळंच मार्केट 45,000ला एंड झालेलं आहे. हेच तुम्ही इथं देखील बघितलं आपल्या ओपन इंटरेस्टमध्ये तरी तुम्हाला दिसतंय. ओके, 45,000ला मार्केट का क्लोज झालेलं आहे ते. एक मिनिट, मी ऑप्शन चेन ओपन केलेली आहे तर तुम्हाला दिसेल की पुट साईडचं जे ओपन इंटरेस्ट आहे तर ते या ठिकाणी लॅक्समध्येच आहे, पण प्रमाण भरपूर आहे या ठिकाणी बाकीच्यांपेक्षा. तुम्हाला इथं जी ही लाईन दिसते ग्रीन लाईन तर ही खूप मोठी आहे, कारण 45,000ला थांबण्याचं मार्केटचं कारण हेच होतं. आणि त्याच्यामुळं मी जे तुम्हाला म्हटलं शेवटचा जो ट्रेड होता तर तो जास्त टार्गेट्स देणार नाही असं मला वाटलेलं. बट लकीली त्यांनी टार्गेट कंप्लीट केलं आणि तिथूनच रिव्हर्सल आलं. आता हे सगळे लेवल्स आलेत कुठून? ओके, तर हे आपण बघणार आहोत. तर हे लेवल हे आजचेच लेवल्स आहेत. ओके, आता हे तुम्हाला सांगितले ह्या लाईन्स कुठून आल्यात तर कालच्या ॲनालिसिसमधनं आलेल्या आहेत. आणि या जे लेवल्स आहेत ओके तर हे ओपन इंटरेस्ट आणि जुना चार्ट ओके हिस्टॉरिकल डेटा बघून आपण या काढलेल्या आहेत. तुम्हाला दिसतं एक बाईंग आहे. तर सेम सिनारिओ आज पण क्रिएट झाला होता. आणि त्याच्यानंतर ही जी लेवल आहे तर ही 44,900ची लेवल सॉरी. तर ती लेटेस्टमध्ये मी तरी बघतो की लेटेस्ट जर सेल ऑफ झालं तर हे सेल ऑफ का झालेलं आहे. ओके, लेटेस्टमधले आपण जर 5 मिनिट्सच्या ऐवजी मी 15 मिनिट्सची कॅन्डल लावतो तर तुम्हाला दिसेल की एक मार्केट पडल्यानंतर मागच्या वीकमध्ये ज्यावेळेस मार्केट पडलं ओके त्याच्यानंतर एक सपोर्ट घेत होतं, परत सपोर्ट घेतला, परत सपोर्ट घेतला. आणि यावेळेस ज्यावेळेस ब्रेक झाला त्यावेळेस एक सस्टेन राहिलं मार्केट, ते पडलं नव्हतं. सो एक नियर आपण काय बघतो स्विंग्स बघतो, नियर स्विंग्स. तर ही एक स्विंग होती इथं खालच्या साईडला आणि ही एक स्विंग आहे आणि लेटेस्ट सगळ्यात शेवटची ही एक स्विंग आहे की जी मला दिसते ती 44,433 किंवा आपण त्याला एक राऊंड फिगर जरी बघितलं तरी 44,500पर्यंत. त्याच्यामुळं उद्यासाठी जर सेल ऑफ जरी आला तरी ही लेवल इम्पॉर्टंट राहील. ओके, त्याचबरोबर एक अजून एक लाईन आहे लॉंग टर्ममध्ये तुम्हाला दिसत असेल पॅरलल चॅनल एक क्रिएट झालेला आहे. 1 आवर चार्टमध्ये आपण बघू. ओके, सो मॅक्सिमम मी सेल ऑफ जो आहे तो ह्या लाईन जवळ बघतोय, ही जी ग्रीन लाईन आहे जाणारी तर त्याच्यामध्ये बघतोय. ओके, सो हे असा सिनारिओ आहे. तर लेटस सी की लॉंग टर्ममध्ये होतं आहे काय. ओ आय डेटा जर बघितला आपण तर मी कॉन्फिडंट आहे की 46,000 तरी ब्रीच होणार नाही आहे, 46,000च्या वर जाणार नाही आहे येत्या एक्सपायरीला बँक निफ्टी तरी ॲटलिस्ट. ओके, आता रिझन काय आहे ते बघू आपण. एक म्हणजे हे झालं चार्ट अनालिसिस, पण त्याचबरोबर अजून काही रिझन आहे. एक महत्त्वाचं रिझन ते म्हणजे आर बी आयची पॉलिसी होती आज, आर बी आयचे इंटरेस्ट रेटचा डेटा होता. त्याचबरोबर गव्हर्नरचं पण स्टेटमेंट आलेलं की मॉनिटरी पॉलिसी स्टेटमेंट्स वगैरे हे सगळे जे पॉलिसीज होते. सो ॲज अ ट्रेडर ह्या आपल्याला खूप इम्पॉर्टंट नसतात, बट आपल्याला जस्ट एक त्याचा जिस्ट महत्त्वाचा असतो. तर तो निगेटिव्ह होता इंटरेस्ट रेटच्या बाबतीत सुद्धा. तर आणि हेच तुम्हाला प्रेशर एच डी एफ सीमध्ये पण दिसेल. आज एच डी एफ सी देखील दिवसभर पडत राहिलं. आज बँक निफ्टीला जर कोणी सांभाळलं असेल तर ते एकट्या एस बी आयने थोडंफार टिकून ठेवलेलं. रिझल्ट्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज रिझल्ट्स कुठले कुठले होते तर आज रिझल्ट्स एल आय सीचा इम्पॉर्टंट रिझल्ट. ओके, एल आय सी सॉरी एल आय सीचा रिझल्ट आल्यानंतर एल आय सी किती पर्सेंट अप आहे तर नियरली 6% अप. ओके, त्याच्यानंतर अपोलो हॉस्पिटल एक महत्त्वाची कंपनी आहे. त्याच्यानंतर ग्रासिम इंडस्ट्रीज. ओके, हे एक आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट होते, पण बँक निफ्टीच्या हिशोबाने आज तसा काही रिझल्ट महत्त्वाचा नव्हता. पण बँक निफ्टीच्या हिशोबाने तर आज आर बी आय पॉलिसी ही एक इम्पॉर्टंट होती. ओके, त्याचबरोबर आपण बघू पेज इंडस्ट्रीज, थर्मॅक्स, टोरंट पॉवर. टोरंट पॉवरने एक आज चांगला मूव दिला होता.
साधारण 5% टोरंट निगेटिव्ह मूव्ह दिलेला आज. तर आपण हे सगळे जे बघतोय तर ते निफ्टी 200 मधलेच फक्त स्टॉक्सचे अर्निंग्स बघणार आहे उद्यापासून. आणि उद्या जे इम्पॉर्टंट रिझल्ट्स आहेत ओके, तर त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट रिझल्ट आता सध्या खूप जण बोलतात तर तो IRFCचा स्टॉक आहे. त्याच्यानंतर टाटा मोटर्स आहे, तर टाटा मोटर्सने आजच जरा चांगली मूव्ह दाखवलेली आहे. MRF आहे, पण खूप जण आपण ट्रेड करत नाही MRFमध्ये, थोडा महाग असल्यामुळं. पण एक इम्पॉर्टंट स्टॉक म्हणून ते जे आहे हिरो मोटोकॉर्पचे. पण उद्या सगळ्यात महत्त्वाचं बँकिंग इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर बंधन बँकेचा रिझल्ट आहे. आज निगेटिव्हिटी दाखवली आहे, बट आज बँकिंग सेक्टरमध्येच प्रेशर असल्यामुळं त्याचं इंडिपेंडेंटली अर्निंगच्या दृष्टिकोनातून काही इम्पॅक्ट पडला असं आपल्याला ॲटलिस्ट डिक्लेअर तरी नाही करता येणार. बट लेटस्ट सी की उद्या बंधन बँक कसं परफॉर्म करत आहे. माझ्या तरी हिशोबाने बंधन बँकेचा रिझल्ट चांगला येईल आणि ते आज पण त्यांनी त्याच्यामुळे सस्टेन केलं आहे. कारण HDFC जर नियरली 2% पडलं आहे, बंधन बँक 1%च्या आसपासच पडलं असेल, डाऊन साईड मुवमेंट झाली असेल, तर दॅट इज वेल अँड गुड. म्हणजे त्यांनी रेंज बाउंडमध्ये तरी ठेवलेलं आहे मार्केटला. एकदम फ्री फॉल पडेल असं तरी नाही केलं. बंधन बँक निफ्टी बरोबर पडेल असं पण नाही झालेलं आज. सो त्याच्यामुळं दॅट्स अ गुड थिंग. लेटस्ट सी. आता उद्याचे काही इम्पॉर्टंट लेवल्स याच्यामध्ये मी तरी सध्या डाऊन साईडच बघतो आहे मार्केट. उद्या आपण बघू प्राईज ॲक्शन कशी होती आहे. माझा ह्या सिरीजचा किंवा आजपासून मी जे व्हिडिओज तयार करणार आहे त्याचा एकच उद्देश आहे की खूप जण नेकेड पोझिशन्स करतात, कॅपिटल पूर्ण ब्लो करतात किंवा मोठे मोठे लॉसेस घेतात. तर त्या सगळ्यांना ट्रेडिंग कसं केलं जातं. ओके, आता या ठिकाणी खूप जणांनी हे पुट झाल्यानंतर इथं पुट्स घेतलेले आहेत, खूप जणांनी टॉपला पुट्स घेतलेले आहेत. सो हे आपल्याला कसे अवॉइड करता येतील, किंवा मी तुम्हाला सांगितलं की इथून मी बघत होतो की म्हणजे ट्रायंग्युलर फॉर्मेशन आहे, अपसाईडला जाण्याची पण शक्यता आहे, डाऊन साईडला जाण्याची पण शक्यता आहे. पण शेवटच्या 5 मिनिटात एकदम म्हणजे 10 मिनिटामध्ये एक अपसाईड मुवमेंट आली, तुटलेला आहे. बट आपण आयदर इथं कॉल पण घेऊ शकतो तर पुट पण घेऊ शकतो. दोन्ही आपण कॉल पुट घेऊन एक स्ट्रॅडल करून आपण वर्क करू शकलो असतो. बट मी थोडं रिस्की बेट घेतली, पण ती पूर्ण नेकेड कॉल नाही घेतलेले. मी नेकेड कॉल नाही घेतलेले, तर मी ॲट द मनीचे कॉल बाय केले, आउट ऑफ द मनीचे कॉल सेल केले, जेणेकरून मार्केट जरी रिव्हर्सल झालं तरी माझी रिस्क मिटिगेटेड राहील. त्याला आपण म्हणतो स्प्रेड्स. ओके, सो मी या ठिकाणी पण स्प्रेड केला, या ठिकाणी पण स्प्रेड केला. आपण फक्त वेजेस बघतो, पॅरलल चॅनल्स बघतो, पण ट्रेड कसं करायचं हे माहीत नसतं. SLs कधी लावायचे, कसे लावायचे. सो या दृष्टिकोनातून मी ही सिरीज सुरू केली आहे. हे जे तुम्ही सपोर्ट बघताय, सपोर्ट, रेजिस्टन्स, या गोष्टी तुम्हाला शिकायच्या असेल, रिस्क टू रिवॉर्ड, मनी मॅनेजमेंट, तर प्लीज खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. तुमचे डिटेल्स माझ्याबरोबर शेअर करा, तुमचा हेतू शेअर करा. त्या दृष्टिकोनातून आपण तुमची क्लासेस घेऊ, मेंटरशिप करू. त्याचबरोबर थँक्यू तुम्ही जॉईनिंग झाल्याबद्दल. तुमचे सजेशन्स प्लीज कळवा. हॅव अ नाईस डे.